प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी स्वतः या ब्रीद वाक्याशी निष्ठा ठेवून अखंडपणे लोकहितासाठी कार्य करणाऱ्या माननीय श्री रवींद्रजी चव्हाण अर्थात रविदादा यांची आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले आणि जमिनीवरच्या कार्यकर्त्यांशी जोडले गेलेले व्यक्तिमत्व अशी रविदादांची ओळख सर्वश्रुत आहे। पण आज आपण त्यांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीचा या व्हिडिओच्या माध्यमातून मागोवा घेणार आहोत। रविदादांची 2002 साली भाजप युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली। 2005 साली ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले। त्याच कार्यकाळात 2007 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती पदावर ते विराजमान झाले। त्यानंतर 2009 साली नवनिर्मित डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून रविदादांनी दणदणीत विजय मिळवला। त्यानंतर मागे वळून न पाहता 2014, 2019 आणि आता 2024 असे 4 टर्म डोंबिवलीचे आमदार म्हणून रविदादा कार्यरत आहेत। या दरम्यान 2016 साली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पहिल्या टर्म मध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली। 2016 ते 2019 दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील बंदरे, माहिती आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसंच अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या 4 खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती। 2020 साली रविदादांची भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक झाली। त्यानंतर 2022 साली स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री, सार्वजनिक बांधकाम आणि अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या 2 खात्यांचा कारभार तसंच सिंधुदुर्ग आणि पालघर या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी यथोचित पार पाडली। स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या काळात 23,886 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि 1,054 पुलांचं बांधकाम पूर्ण झालं असून 29,041 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि 1,797 पुलांचं बांधकाम प्रगतीपथावर आहे। यासोबत जवळपास 34,000 शासकीय इमारतींचं बांधकाम आणि नूतनीकरण केलं। कोकण रेल्वे मार्गावरील 12 प्रमुख रेल्वे स्थानक परिसरांना आता विमानतळाचा लुक मिळाला आहे। ती संकल्पना देखील रवींद्रजी चव्हाण यांचीच। श्रीराम जन्मभूमी दर्शनासाठी महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी शरयू नदीजवळ अंदाजे 9,500 चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या 12 मजली अयोध्या महाराष्ट्र भक्त निवासाची जमीन अधिग्रहण आणि भूमिपूजनही रविदादांच्या नेतृत्वातच झालं। यासोबतच महाबळेश्वर तालुक्यातील श्री उत्तेश्वर मंदिर, कारल्याचं श्री एकविरा आई मंदिर, खिद्रापूर येथील श्री कोपेश्वर मंदिर अशा अनेक मंदिरांचं जतन, संवर्धन आणि परिसर विकास करण्याचं काम त्यांनी केलंय। प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी संघटन पर्वात प्रदेश प्रभारी आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या पदांची जबाबदारी माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली। त्यांच्या नेतृत्वात संघटन पर्व अभियानाच्या माध्यमातून जवळपास 1.5 लाख सक्रिय सदस्य आणि तब्बल 1.5 कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीच्या ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली। कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी असताना त्यांच्या नेतृत्वात इंडिगो एअरलाइन्सचे 2,000हून अधिक कर्मचारी आणि तब्बल 29,000हून अधिक माथाडी कामगारांनी भाजप परिवारात प्रवेश केलाय। यासोबतच काँग्रेसचे माजी आमदार संग्रामजी थोपटे, शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील, माजी क्रिकेटपटू केदार जाधव यासारख्या राज्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भाजप परिवारात प्रवेश केलाय। दांडगा जनसंपर्क तसंच देशहित, जनसेवा आणि पक्षनिष्ठा यासाठी अथक मेहनत हीच रविदादांची कार्यशैली आहे। त्यांच्यासारखं सर्वसमावेशक आणि सर्वमान्य नेतृत्व लाभल्यामुळे कार्यकर्त्यांना संघटनेचं काम करण्याची सदैव ऊर्जा मिळत राहील।